ज्या घरात कबूतर अंडी घालते त्या घरात काय घडते, शुभ की अशुभ? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा आपला विषय आहे कबुतरांबद्दल. कबूतर घरांमध्ये आल्यानंतर, त्यांची घरात अंडी दिल्यानंतर, त्याचबरोबर घरात येऊन कबुतरांनी गुटरगू केल्यानंतर त्याचा आपल्या घरावर काय प्रभाव पडत असतो, त्याचबरोबर त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम पडत असतो, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज पुन्हा तुमच्यासमोर एक खूपच ज्ञानवर्धन प्रसंग घेऊन मी हजर झाले आहे. मित्रांनो, कबूतर घरी आल्यामुळे माणूस गरीब होतो की त्याचं नशीब चमकतं, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून, या कथेमधून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, प्राचीन काळातील गोष्ट आहे. एका नगरामध्ये सुरेश नावाचा तरुण राहत होता. तो त्याच्या पत्नीसोबत व त्याच्या छोट्या मुलासोबत राहत होता. त्याच्या मुलाचे वय जवळजवळ 7 ते 8 वर्षे इतके होते. तिघेही त्यांच्या आयुष्यात खूपच आनंदात होते. खूप चांगल्या प्रकारे ते जीवन जगत होते. सुरेश खूप चांगल्या स्वभावाचा प्रामाणिक माणूस होता. रस्त्यामध्ये जर सुरेशला कुठलाही गरजू गरीब व्यक्ती दिसला तर सुरेश त्याची मदत नक्कीच करायचा. जर रस्त्यात कोणी उपाशी माणूस भेटला तर सुरेशकडे जे काही असेल ते सुरेश त्या माणसाला देत असे. सुरेश हा खूपच दानधर्म करणारा माणूस होता. तो नेहमीच कोणाची ना कोणाची मदत करत राहायचा. त्याचबरोबर सुरेशला कबूतर व इतर अनेक पक्षी खूप आवडायचे. पक्ष्यांना पाहून सुरेश खूप जास्त आनंदी व्हायचा. परंतु सुरेशच्या पत्नीला कबुतरे अजिबात आवडत नव्हती. सुरेशची पत्नी जशी कबुतरांना पाहायची तसा लगेचच तिला राग यायचा. म्हणजे सुरेशच्या पत्नीला कबूतर अजिबात आवडत नव्हते. मित्रांनो, एका दिवसाची गोष्ट आहे. सुरेशच्या घरामध्ये अचानक एक कबूतर आले आणि त्या कबुतराने सुरेशच्या घरामध्ये घरटे बनवलं व त्यानंतर त्या घरट्यामध्ये त्याने 2 अंडी दिली. सुरेशच्या पत्नीला जेव्हा हे समजलं तेव्हा सुरेशची पत्नी सुरेशला म्हणाली, "अहो, तुम्ही या कबुतरांची अंडी लवकरात लवकर इथून बाहेर फेकून द्या. मला या कबुतरांना पाहण्याची सुद्धा इच्छा नाही. हे कबूतर येऊन इथे त्यांचे घरटे बनवतात. त्यामुळे त्यांच्या गुत्रगुणींच्या आवाजाने मी अक्षरशः त्रासून गेले आहे. मला कबूतर अजिबात आवडत नाही." तेव्हा सुरेश त्याच्या पत्नीला सांगतो की असं नाही होऊ शकत. मी आता या कबुतरांची अंडी फेकून देऊ शकत नाही. कारण कबुतरांना किंवा इतर कोणत्याही पक्ष्यांना दाणे आणि पाणी दिल्यामुळे मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते. आणि हा कबुतरांनी आता तर अंडीसुद्धा दिली आहेत. त्यामुळे आता यांच्या पिल्लांची प्राप्ती यांना आपल्या घरातच होणार आहे. जेव्हापर्यंत यांच्या अंड्यांमधून पिल्लं बाहेर येत नाहीत तेव्हापर्यंत आपल्या कबुतरांना बाहेर काढू शकत नाही. आणि जर या अंड्यांमधून पिल्लं बाहेर येण्या अगोदर या कबुतरांना इथून हाकलून लावली तर आपल्याला पाप लागेल. आपल्याला नरकातसुद्धा जावे लागेल आणि नरकातसुद्धा जागा मिळणार नाही. आणि म्हणूनच आपल्या कबुतरांना त्रास देऊ नये. जर आपल्या कबुतरांना येथून हाकलले तर हे कबूतर आपल्याला श्राप देतील, ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यात कधी सुखी राहू शकणार नाही. आणि म्हणूनच तू माझा ऐक, या कबुतरांना इथेच राहू दे. त्याचबरोबर रोजच्या रोज यांना दाणे पाणी तू देत जा, ज्यामुळे हे आपल्याला चांगले आशीर्वाद देतील व आपण आपल्या आयुष्यात सुखी व आनंदात राहू शकतो. मित्रांनो, सुरेशच्या पत्नीच्या या सर्व गोष्टींवर विश्वास नसतो आणि सुरेशची पत्नी म्हणते, "अहो, या अंधश्रद्धेच्या दुनियेमध्ये सर्वात मोठा अंधश्रद्धाळू तर तुम्ही आहात. कारण हे कबूतर आपल्या मर्जीने आले नाही. मग अशा परिस्थितीत दुसऱ्याच्या घरात येऊन घर बनवणे तर चुकीचे आहे. ही चुकीची गोष्ट आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही लवकरात लवकर यांना इथून हाकलून लावा." परंतु रमेश पत्नीचे काहीही ऐकायला तयार नसतो. तो त्याच्या पत्नीला त्याच्या मुलांचा शब्द घालतो आणि सांगतो की जेव्हापर्यंत या कबुतरांच्या अंड्यांमधून पिल्ले बाहेर येत नाहीत तेव्हापर्यंत तू यांना काहीच करायचं नाही. काही दिवसानंतर काही कामानिमित्त शहरात जातो आणि जेव्हा तो शहरात जात असतो तो त्याच्या पत्नीला म्हणतो, "मी शहरात चाललो आहे. तू आपल्या मुलांची काळजी घे आणि हो, कबुतरांनी जी अंडी दिली आहेत त्यांचीसुद्धा काळजी घे व त्याचबरोबर त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची तू काळजी घेशील." मित्रांनो, सुरेशच्या पत्नीच्या या गोष्टींवर तर अजिबात विश्वास नव्हता. परंतु सुरेशनं दिलेल्या शक्तीमुळे तिचा नाईलाज होता आणि म्हणूनच नाईलाजाने सुरेशच्या पत्नीला त्या कबुतरांची सेवा करावी लागली.
प्रिय मित्रांनो, सुरेशचा जो मुलगा होता तो खूपच मस्तीखोर होता. तो विचार करत होता की माझे वडील तर आता शहरात गेले आहेत आणि जेव्हा आई घरातून बाहेर जाईल तेव्हा मी शिडी लावून या कबुतरांची अंडी पाहीन की ही अंडी नक्की आहेत तरी कशी, किती मोठी आहेत. काही वेळानंतर सुरेशची पत्नी पाणी आणण्यासाठी विहिरीवर जाते आणि आता सुरेशचा मुलगा घरामध्ये एकटा असतो. तेव्हा तो शिडी लावतो आणि त्या कबुतरांच्या घराजवळ पोहोचतो, म्हणजेच घरट्याजवळ पोहोचतो. कबुतरांच्या घरट्याजवळ पोहोचल्यावर तो कबुतरांची अंडी हातात घेऊन पाहू लागतो. तो विचार करू लागतो की ही अंडी किती सुंदर आहेत, खूपच आकर्षक दिसत आहेत. मुलगा शिडीवर चढून ती अंडी पाहत असतो की अचानक त्याची आई घरात येते. सुरेशची पत्नी जेव्हा घरी येते तेव्हा ती पाहते की मुलगा शिडी लावून कबुतरांच्या घरट्यापर्यंत पोहोचला आहे व तो अंडी हातात घेऊन अंडी पाहत आहे. हे सर्व दृश्य पाहून सुरेशची पत्नी ताबडतोब तिथे जाते व तिच्या मुलाला ताबडतोब खाली घेते व जशी ती सुरेशच्या मुलाला हाताला पकडून खाली घेते तेव्हा सुरेशच्या मुलाच्या दुसऱ्या हातात कबुतराचं घर पकडलेलं होतं. जशी सुरेशची पत्नी तिच्या मुलाला खाली खेचते तेव्हा कबुतराचं घरसुद्धा खाली पडते व घरटे खाली पडल्यामुळे त्या घरट्यांमध्ये असणारी जी अंडीसुद्धा आहेत तर तीसुद्धा जमिनीवर पडतात व त्यामुळे कबुतरांची दोन्ही अंडी फुटतात. हा सर्व प्रकार पाहून सुरेशची पत्नी मुलाला खूप मारते. ती म्हणते की मी तुला सांगितलं होतं की तू या कबुतरांची मस्करी करू नकोस. मी तुला इतकं समजून सांगून देखील तू माझं काहीच ऐकलं नाहीस. काही वेळानंतर सुरेशसुद्धा घरी येतो. घरी आल्यानंतर सुरेश पाहतो की त्याचा मुलगा जोरजोरात रडत आहे. हा सर्व प्रकार पाहून सुरेशला मुलाजवळ जातो आणि विचारतो, तुला काय झालं, तू का रडत आहेस? तेव्हा सुरेशची पत्नी सर्व हकीकत सांगते. अहो, तुम्ही मला या कबुतरांच्या अंड्यांसोबत छेडछाड करण्यासाठी मनाई केली होती, परंतु तुमचा मुलगा शिडी लावून वर चढला व अंडी पाहत होता आणि जसं मी याला खाली खेचले तेव्हा ही अंडी खाली पडली आहे व त्यामुळे ही अंडी फुटली आहे. मित्रांनो, तेव्हा सुरेश पत्नीला म्हणतो, आपल्या पुत्राने जे काही केलं आहे ते सर्व तुझ्यामुळे झाले आहे, कारण तू ह्याला खाली खेचायला नको होतं. मित्रांनो, थोड्या वेळानंतर कबूतर त्याच्या घरट्याजवळ येतं आणि जेव्हा येऊन पाहतो तेव्हा तो पाहतो की त्याचे सर्व अंडे कुठे गेले आहेत तर ते फुटले आहेत. हा सर्व प्रकार पाहून कबूतर खूप जास्त दुःखी होतं. सुरेश त्या कबुतराला पाहतच असतो. कबुतराला पाहून सुरेशला खूप जास्त वाईट वाटत असते. सुरेश पत्नीला भांडतो, तू आता पहा, कबूतर नक्कीच तुला काही ना काही शाप देणार आणि ज्या प्रकारे तू यांना रडवलं आहेस त्याच प्रकारे हे तुलाही रडवतील. 2-3 तासानंतर सुरेश पुन्हा शहरात जातो. त्यानंतर सुरेशचा मुलगा आजारी पडतो. सुरेश तर घरी नव्हता, त्यामुळे सर्व जबाबदारी सुरेशच्या पत्नीवर येते. सुरेशची पत्नी मुलाला घेऊन वेगवेगळ्या वैद्यांकडे जाते, परंतु कुठलाही वैद्य सुरेशच्या मुलाला ठीक करू शकत नाही. सर्वजण हेच म्हणतात की आम्ही आता काहीच करू शकत नाही. या आजारावर आमच्याकडे कोणताही पर्याय नाही किंवा उपाय नाही. सर्व ठिकाणी धावून सुरेशची पत्नी थकून गेली होती, परंतु अजूनही सुरेशच्या मुलाचा उपचार करण्यासाठी कोणीच तयार होत नव्हतं. 2 दिवसानंतर तेव्हा बायको सुरेशला सर्व प्रकार सांगते. 2 दिवसानंतर सुरेश घरी आला आणि तेव्हा बायको त्याला सर्व प्रकार सांगते. सुरेश एका मोठ्या वैद्याकडे त्याच्या मुलाला घेऊन जातो. तेव्हा तो वैद्य सांगतो की मी तुम्हाला शाश्वती तर देऊ शकत नाही, परंतु मी माझे प्रयत्न नक्कीच करेन. प्रिय मित्रांनो, त्यानंतर सुरेशची पत्नी एका मंदिरात जाते व मंदिरात जाऊन देवासमोर ती माफी मागत म्हणते, हे देवा, मी माझ्या जीवनात जे काही पाप केले असतील त्या पापांची शिक्षा तू मला दे. माझ्या मुलाला त्या पापांची शिक्षा देऊ नकोस. बायकोच्या पाठोपाठ सुरेशसुद्धा आता मंदिरात गेलेला असतो. सुरेश त्याच्या पत्नीला म्हणतो, हे जे काही झालं आहे ते सर्व तुझ्यामुळे झाले आहे. त्या दिवशी ती अंडी फुटली नसती आणि तू कबुतरांना त्रास दिला नसतास तर आपल्याला आज असा दिवस पाहावा लागला नसता. हे जे काही होत आहे ते सर्व तुझ्यामुळेच होत आहे. दोघेही नवरा बायको मिळून देवासमोर हात जोडून देवाला प्रार्थना करत असतात व झालेल्या चुकीची माफी मागत असतात व त्यानंतर काही दिवस उपचार घेतल्यानंतर सुरेशचा मुलगा अगदी बरा होतो. त्यानंतर सुरेश त्याच्या मुलाला घरी घेऊन येतो. सुरेशच्या पत्नीला आता तिच्या कृत्याचं खूप जास्त पश्चाताप होत होता. सुरेशच्या पत्नीला तिची चूक आता कळली होती. त्यामुळे आता सुरेशची पत्नी
कबुतरांची त्याचबरोबर इतर सर्व पक्ष्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा करायची. त्यांना दाणे पाणी खायला टाकायचे. मित्रांनो, असं म्हणतात की कबुतरांचा जर शाप लागला तर तो नरकापेक्षा कमी नसतो. त्याचबरोबर जर कबुतरांनी आपल्याला शुभाशीर्वाद दिले तर तुम्ही जीवनामध्ये अनेक गोष्टी कराल, इतके सुखी राहाल आणि समृद्धी व्यक्ती बनाल की ज्याची कोणी कल्पनासुद्धा केली नसेल. मित्रांनो, जर कबुतरे तुमच्या घरात येत असतील, तुमच्या घरात अंडी बनवत असतील, तुमच्या गॅलरीत येत असतील, बाल्कनीमध्ये अंडी घालत असतील तर ही खूप शुभ गोष्ट आहे. परंतु जर कबूतर तुमच्या घरात येऊन गुटरगू असे करत असतील तर ही गोष्ट अशुभ समजली जाते. असे म्हणतात की ज्या घरात कबूतर गुटरगू करत असतात त्या घरात सुख समृद्धी येत नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.